राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। नीट पेपर फुटीच्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे। या पेपर फुटीचा मास्टरमाइंड सीबीआयच्या ताब्यात आला असून पी.व्ही. कुलकर्णी असं त्याचं नाव आहे। सीबीआयने कुलकर्णीला लातूरमधून ताब्यात घेतलं असून तो एनटीएशी संबंधित असल्याचंही समोर आलं आहे। 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर आधीच फुटल्याचं समोर आल्यानंतर ती परीक्षा रद्द करण्यात आली आहे। नीट पेपर फुटीच्या प्रकरणात आतापर्यंत अनेक जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, पण त्याचा मास्टरमाइंड आता सीबीआयच्या ताब्यात आला आहे। पी.व्ही. कुलकर्णी हा पुण्यात केमिस्ट्रीचा प्राध्यापक म्हणून काम करायचा अशी माहिती समोर आली आहे। कुलकर्णी हा एनटीएशी संबंधित असून त्यानेच पेपर फोडल्याची माहिती आहे। नीट पेपर फुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर आता लातूरही सातत्यानं सीबीआयच्या रडारवर आहे। 2 दिवसांपूर्वी लातूरमध्ये झालेल्या तपास आणि चौकशीनंतर पी.व्ही. कुलकर्णीला ताब्यात घेण्यात आलंय। कुलकर्णी हा 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाला असल्याची माहिती आहे। पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेच्या तो संपर्कात असल्याचंही समोर आलंय। याच धाग्यावरून सीबीआयचे पथक लातूरपर्यंत पोहोचले। त्यानंतर कुलकर्णीची सखोल चौकशी करण्यात आली। लातूरच्या कैलासनगरमधील कुलकर्णीच्या घराला सध्या कुलूप असून त्याचे कुटुंब पुण्यात राहत असल्याची माहिती आहे। सीबीआयचे दुसरे पथक अद्याप लातूरमध्ये ठाण मांडून आहे। दरम्यान लातूरमधील सूत मिल परिसरातील खासगी क्लास चालकाच्या घरी सीबीआयनं 11 तास तपासणी केली। यावेळी क्लास चालकाच्या घरातून काही कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत। राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल।